नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर MPSCची तयारी करत असाल, विशेषतः गट ब आणि गट क ची, ज्यामध्ये आपली तलाठी, लिपिक यांसारखी पदे येतात, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र शासनाने मागेच 4 मे 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाची अधिसूचना आणि राजपत्र जे आहे ते प्रसिद्ध केलेले आहे. या निर्णयामुळे गट ब आणि गट क च्या भरती प्रक्रियेत एक मोठा बदल होणार आहे. या बदलाबद्दल आपण प्रिव्हियसली व्हिडिओजमध्ये चर्चा केलेली आहे. आता हा GR नक्की काय सांगतो, यात कोणते नवीन नियम आलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे याचा तुमच्या अभ्यासावर आणि येणाऱ्या परीक्षांवर काय परिणाम होणार आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा. तसेच तुम्हाला ऑफिशियल PDF आणि डॉक्युमेंट्स हवे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक्स आहेत, त्या जॉईन करा. किंवा डिस्क्रिप्शनमध्ये studyflowupdates.in ही वेबसाईट आहे, किंवा तुम्ही सर्चही करू शकता. तिथे तुम्हाला व्हिडिओच्या आधी जे अपडेट्स आहेत त्या मिळत राहतील. मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला महाराष्ट्र शासनाचे राजपत्र दिसत असेल. हा GR सामान्य प्रशासन विभागाकडून 4 मे 2026 रोजी काढण्यात आलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना, मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना याच्याबद्दल माहीत नाहीये, त्याच्यामुळे हा GR मी कव्हर करत आहे. यामध्ये भारताच्या संविधानातील अनुच्छेद 320च्या खंड 3चा संदर्भ देण्यात आलेला आहे. आता हे वाचायला खूप तांत्रिक वाटत असेल, पण मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. आपल्याकडे एक नियम आहे ज्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच विनिमय म्हणलं जातं, 1965. विचार विनिमयापासून सूट म्हणजेच एक्सेम्पशन फ्रॉम कन्सल्टेशन याचा असा अर्थ होतो. शासनातील काही विशिष्ट पदांच्या भरतीसाठी किंवा निर्णयासाठी सरकारला MPSC सोबत सल्ला मसलत करण्याची किंवा विचार विनिमय करण्याची गरज नसते. शासनाने आता या जुन्या नियमांमधील एक नवीन दुसरी सुधारणा केली आहे. आता लक्ष देऊन ऐका, आतापर्यंत तुम्हाला पॉईंट समजला नसेल तर इथून पुढे समजेल. आता हाच आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. या नवीन सुधारणेनुसार 1965च्या मूळ नियमात अनुक्रमांक 33T नंतर एक नवीन नोंद जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे, ती म्हणजे U. या नवीन U पॉईंटमध्ये काय लिहिलेलं आहे तर GR सांगतो की राज्य शासनाच्या अखत्यारीत सर्व शासकीय कार्यालयातील गट ब आणि गट क ची सर्व पदे. याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ असा आहे की महाराष्ट्र शासनाच्या सर्व कार्यालयांमधील गट ब, जसे की PSI, STI, ASO, जसं आयोग ठरवेल तसे, किंवा इतर दुय्यम पदे, आणि गट क म्हणजेच तलाठी, लिपिक, टंकलेखक म्हणजेच क्लर्क, टायपिस्ट, कर सहाय्यक यांसारख्या सर्व पदांना आता MPSCच्या विचार विनिमयापासून सूट देण्यात आलेली आहे. म्हणजेच या पदांच्या भरती प्रक्रियेचे अधिकार किंवा भरती पद्धत ठरवण्याचे पूर्ण अधिकार आता शासनाकडे असतील. त्यासाठी त्यांना MPSCच्या सल्ल्याची कायदेशीर गरज नसेल. भविष्यात या परीक्षा MPSC कडून न घेता TCS, IBPS किंवा शासनाच्या वेगळ्या निवड मंडळाकडून घेतल्या जाण्याची दाट शक्यता यातून निर्माण झालेली आहे. पण आता तरी याचं आपल्याला मार्ग दिसत नाहीये. सध्या या परीक्षा MPSC मार्फतच घेतल्या जातील. उलट ज्या ग्रुप Cच्या आणि ग्रुप समजा Dच्या एक्झाम्स वगैरे आहेत, तर त्या सुद्धा ज्या आहेत बाह्य यंत्रणेद्वारे, म्हणजे Dच्या एक्झाम्स बाह्य यंत्रणेद्वारे आणि Cच्या एक्झाम्स जसं तलाठी वगैरे ह्या MPSC मार्फत घेण्याचंच आपल्याला जे वारं आहे ते दिसत आहे. पण थांबा, यात शासनाने काही पदांना जे आहे ते वगळलेलं आहे. GRच्या ब्रॅकेटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, पोलीस, शिक्षक, वाहन चालक आणि अनुकंपा तत्वावरील नियुक्ती वगळून. मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल, शिक्षक भरतीची म्हणजे टेट किंवा टेटची तयारी करत असाल तर, किंवा वाहन चालक पदासाठी प्रयत्न करत असाल, तर तुमच्यासाठी हा नियम लागू होणार नाही. या पदांची भरती पूर्वीप्रमाणे त्यांच्या संबंधित विभागामार्फत किंवा जुन्याच पद्धतीने होईल. तसेच ज्या नियुक्त्या अनुकंपा तत्वावर होतात त्यांच्यावरही या नियमाचा परिणाम होणार नाहीये. बदल फक्त इतर शासकीय कार्यालयांमधील गट ब आणि गट क च्या प्रशासकीय पदांसाठी आहे, म्हणजे अराजपत्रित वगैरे, गट ब अराजपत्रित. आता सर्वात मोठा प्रश्न जो तुमच्या मनात आला असेल, सर मग आम्ही आता काय करायचं, अभ्यास थांबवायचा की परीक्षा कोण घेणार? मित्रांनो, एक मोठा भाऊ किंवा एक शिक्षक म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की पॅनिक होऊ नका. परीक्षा कोण घेणार, MPSC घेईल की TCS, IBPS घेईल, हा शासनाचा प्रशासकीय निर्णय आहे. पण परीक्षा तर होणारच आहेत आणि जागाही भरायच्या आहेत. आणि मोस्ट प्रोबॅबली इतरही एक्झाम ज्या असतील त्या MPSC मार्फत घेण्याचीच तयारी सुरू आहे. कारण MPSC मधून जे आहे क्लिअरन्स आपल्याला मिळतो, म्हणजे पारदर्शकता आपल्याला पाहायला मिळते. बाकीकडे पाहिलं तर आपल्याला खूप घोटाळे वगैरे पाहायला भेटतात, परीक्षा कॅन्सल वगैरे होतात, पेपर लीक्स वगैरे. तर MPSC मध्ये आपल्याला हे पाहायला भेटत नाही.
तलाठी भरती, लिपिक भरती यांसारख्या गटकच्या परीक्षाही आता तुम्हाला थोडं स्मार्ट व्हावे लागेल, एवढाच फरक आहे. जर भरती कंपन्यामार्फत झाली तर तुम्हाला त्यांच्या पॅटर्ननुसार सराव वाढवावा लागेल. तुमचं मुख्य लक्ष फक्त आणि फक्त अभ्यासावर असलं पाहिजे. सध्या जे विषय आहेत मराठी व्याकरण, इंग्रजी, सामान्य ज्ञान, जीके म्हणजे जीके, गणित, बुद्धिमत्ता ते मजबूत करून ठेवा. युद्धभूमीवर शत्रू कोणीही असो, आपली हत्यारे जर धारदार असतील तर यश नक्कीच तुमचं आहे. मित्रांनो, आशा करतो की आजचा हा GR आणि त्यामागचा शासनाचा अर्थ तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजला असेल. शासनाने फक्त जी पॉवर आहे, त्या कायद्याची जी ताकद होती ती स्वतःकडे घेतलेली आहे. याचा अर्थ असा नाही की आता शासन MPSC सोडून दुसऱ्या कोणत्या कंपन्यामार्फत परीक्षा घेणार आहे. उलट MPSC मार्फतच परीक्षा घेतल्या जातील, पण शासनाने जे हक्क आहे किंवा जी पॉवर आहे ती स्वतःकडे घेतलेली आहे. एवढाच या GRचा एक प्रकारे अर्थ आहे. तुमच्या मनात या निर्णयाबद्दल काय विचार आहेत, तुम्हाला काय वाटतं, परीक्षा MPSC घ्यावी का इतर कंपन्यांनी, मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. अशाच खात्रीशीर आणि सोप्या भाषेतील अभ्यासाच्या अपडेटसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुमच्या सर्व अभ्यास करणाऱ्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा, स्वतःची काळजी घ्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.